एसएससी एमटीएस हवालदार भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। एसएससी एमटीएस हवालदारच्या जवळपास 10,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आणि 26 जून 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे 24 जुलै 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर जागा यामध्ये जवळपास 10 ते 11,000 प्लस जागा यामध्ये असू शकते, लक्षात ठेवा। तर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, पगार सुद्धा आपल्याला 30 ते 40,000 रुपये महिना यामध्ये भेटणार आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रिया काय, वयोमर्यादा काय आहे, यामध्ये ग्राउंड किती आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, त्याचबरोबर यामध्ये पगार किती भेटणार आणि आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये। तर पूर्ण फिजिकलचं ग्राउंड वगैरे कशा प्रकारे असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे आणि यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, त्याचबरोबर पासिंग सुद्धा यामध्ये खूप कमी ठेवण्यात आले आहे। 40 पैकी यूआर कॅटेगरीसाठी 12 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले, एसटी कॅटेगरीसाठी 40 पैकी 8 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 40 पैकी 10 मार्कावर या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आले। तर जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याची एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये। तर या भरतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी एमटीएस हवालदार भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की चांगली वॅकन्सी ही निघून आली एक, लक्षात ठेवा। आणि 100% 26 जून पासून फॉर्म भरणे चालू होऊन आला आहे एसएससी एमटीएस हवालदार भरतीच्या आणि जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे या भरतीमध्ये। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये तर आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे, कुठं करावं लागणार आहे, तर ते मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर मंत्रालयामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे। तर सेम जे कॉन्स्टेबल सारखी जे आपल्याला या ठिकाणी वर्दी असणार आहे मंत्रालयामध्ये आणि आपल्याला जे काम करावं लागणार आहे तर त्या फाईल इकडल्या तिकडे फाईल त्या ठिकाणी नेऊन ठेवावं लागणार आहे, अशी आपल्याला ड्युटी असणार आहे। 8 घंटेची ड्युटी असणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर याच्या अगोदर एमटीएस हवालदारचे जे कोणते कामं होते याच्या अगोदर, तर त्यांना याच्या अगोदर जे इथून 10-15 वर्ष अगोदर जे एसएससी एमटीएस हवालदारांना जे काम करावं लागत आहे ते कुलरामध्ये पाणी टाकणं, माठामध्ये पाणी भरून देणं, तर हे काही कामं जे इथून 10-15 वर्ष अगोदर असायचे, पण आता यामध्ये खूप सारा चेंजेस करण्यात आला एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये। आता फक्त एकदम ऑफिशियली वर्दी आहे त्यांची, त्याचबरोबर त्यांना फाईल इकडल्या तिकडे नेण्याचं काम आहे, एक लक्षात ठेवा, मंत्रालयामध्ये। तर हे आता आपल्या ठिकाणी लक्षात आलं असेल। तर शिक्षण 10वी पास लागते एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते, एसटी कॅटेगरीचे असाल 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर विचार केला जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये यामध्ये फी असणार आहे। त्याचबरोबर एससी एसटी पीडब्ल्यूडीएस आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी या भरतीमध्ये 1 रुपये सुद्धा फी नसणार आहे। त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटीव्ही जॉब आणि एसबीसी एसबीसी कोणत्याही कॅटेगरीचे असाल 1 रुपये सुद्धा फी नसणार आहे महिला उमेदवारांसाठी। आणि आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला यामध्ये 30,000 रुपये प्लस महिना यामध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर एकदम शाई ड्युटी एसएससी एमटीएस हवालदारची 26 जून 2025 पासून फॉर्म चालू होता आणि शेवटची तारीख 24 जुलै 2025 असणार आहे। पेपर आपले सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपले यामध्ये पेपर या ठिकाणी चालणार आहे, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि जास्त करून आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तर त्याच्यावरून आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, कारण की एसएससी काय करते तेच ते प्रश्न जे आहे रिपीट या ठिकाणी करते, लक्षात ठेवा। तर तुम्ही याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन या ठिकाणी जास्त मारायचे। तर आता एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये असणार आहे ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे। तर एमटीएसचं जे पद आहे एमटीएस पदामध्ये ग्राउंड नाही, उंचीची काही अट नाही, बाकी हवालदारचं जे पद आहे त्यामध्ये ग्राउंड आहे, उंची आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर पेपर यामध्ये 2 सेक्शनमध्ये विभागण्यात आलेला आणि एकाच दिवशी आपलं त्या ठिकाणी पेपर होणार आहे। तर सेक्शन 1चा जो पेपर असणार आहे तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणी जे 20
प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले किती 40। एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे, 120 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही सेक्शन 1 च्या, तर आपल्याला 40चे 40 हे प्रश्नावर टिक करून यायचं आहे कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही। तर आपण या ठिकाणी गणितही केलं नाही, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी तर आपण अभ्यास केला नाही, तरी सुद्धा आपण पहिला पेपर या ठिकाणी पास होतो। असं कोण तुम्हाला सांगू राहिलो, तर हे पहिला जो पेपर हा क्वालिफाईंग पेपर आहे। यामध्ये पासिंग जे ठेवण्यात आले आहे पहिल्या पेपरमध्ये, तर UR कॅटेगरीसाठी जे पासिंग आहे 40 पैकी 12 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले, SC/ST कॅटेगरीसाठी 40 पैकी 8 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले, त्याचबरोबर OBC कॅटेगरीसाठी 40 पैकी 10 मार्कावर यामध्ये पासिंग ठेवण्यात आले। म्हणजे सांगायचं एवढंच की आपण गणितही केलं नाही तरी चालते, यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीवर आपला पेपर निघते किंवा अंदाजी टोल्यावरही आपल्या यामध्ये पेपर निघते, लक्षात ठेवा। तर 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे सेक्शन 1 च्या पेपरमध्ये। तर हा सेक्शन 1 चा पेपर असाच आहे, ठीक आहे, सगळेच जण पास होते या, पण मेन आपलं जे सिलेक्शन होणार आहे SSC MTech हवालदार भरतीमध्ये, तर ते सेक्शन 2 च्या पेपरमध्ये आपलं मेन सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा। तर सेक्शन 2 चा जो पेपर हा थोडाफार या ठिकाणी टफ असणार आहे। तर सेक्शन 2 चा जो पेपर असणार आहे, तर त्यामध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण आहे, टोटल 150 मार्काचा पेपर असणार आहे आणि 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे कारण की एका प्रश्नाला 3 गुण आहे। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 45 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, तर आपल्याला तुक्के वगैरे मारायची नाही। तर मेन आपलं जे मेरिट बनणार आहे, तर ते सेक्शन 2 च्या पेपरमध्ये आपलं या ठिकाणी मेरिट बनणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 150 पैकी मेरिट या ठिकाणी बनणार आहे। तर आपल्याला SSC MTech हवालदार भरतीमध्ये कायचा अभ्यास करायचा आहे, गणित बुद्धिमत्ताचा आणि अभ्यास करायचा नाही आपल्याला, तर आपल्याला फक्त जनरल नॉलेज आणि इंग्रजी ग्रामर ह्या 2च विषयाचा आपल्याला SSC MTech हवालदार भरतीमध्ये अभ्यास करायचा आहे। जे विद्यार्थी ह्या 2च विषयाचा अभ्यास करणार आहे त्यांचं सिलेक्शन SSC MTech हवालदार भरतीमध्ये होणार आहे, कारण की मेरिट जे बनते तर ते जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न ह्या 50 मार्कावरच्या विद्यार्थ्यांना मेरिट बनते। एका प्रश्नाला 3 गुण, 150 मार्काचा पेपर असणार आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर त्यामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स पडले तर त्यांचं सिलेक्शन त्यामध्ये होणार आहे। आपलं जर सिलेक्शन झालं SSC MTech हवालदार भरतीमध्ये, आपल्याला ड्युटी कुठं करावं लागणार आहे, 5 छत्रपती संभाजी महाराज नगर, पुणे झालं, मुंबई झालं, नागपूर झालं, तर हे काय मोठे मोठे जिल्हे या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे। तर आता यामध्ये ग्राउंडचा जर विचार केला दुसऱ्या टप्प्यामध्ये, पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी यामध्ये 152 सेंटीमीटर लागते, छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। त्याचबरोबर आपण यामध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांना यामध्ये 1600 मीटर रनिंग मारायचे आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 15 मिनिटांमध्ये मारायचे। तर एकदम नॉर्मल आहे, 15 मिनिटात आपण पैदल चाललो तरी सुद्धा आपण 1600 मीटर रनिंग मारून देतो। तर 1600 मीटर रनिंग आपल्याला 15 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी यायचं आहे, तर कोणी या ठिकाणी होऊन जाते, एक लक्षात ठेवा। आणि त्यानंतर महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1 किलोमीटर रनिंग आहे आणि 1 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 20 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायची आहे। तर 1 किलोमीटर रनिंग महिला उमेदवार आरामात 20 मिनिटाच्या अंदर मारून देते, कारण की पैदल जरी आपण चाललो तरी सुद्धा आपण 1 किलोमीटर रनिंग या ठिकाणी पास होतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर टायमिंग यामध्ये भरपूर ठेवण्यात आला आहे SSC MTech हवालदार भरतीमध्ये ग्राउंडसाठी। तर ग्राउंड यामध्ये कोणीही डोळे लावून या ठिकाणी पास होऊ शकते। आपण पैदल जरी चाललो 1600 मीटर रनिंग म्हणा किंवा 1 किलोमीटर रनिंग म्हणा तरी सुद्धा आपण या ठिकाणी ग्राउंड पास होतो, एक लक्षात ठेवा। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया SSC MTech हवालदार भरतीची आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय